भाजी विक्रेता गटारातील पाण्याने भाजी धुवून विकत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। हा व्हिडिओ धुळ्यातल्या शिवतीर्थ चौकातील असल्याचं समोर आलं आहे। या व्हायरल व्हिडिओमुळे भाजी विक्रेता ग्राहकांच्या आरोग्याशी कशा प्रकारे खेळ करतोय या व्हिडिओतून दिसून आलं आहे। या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। धुळे शहरातल्या शिवतीर्थ चौकात एका भाजीपाला विक्रेत्याचा गटारातील पाण्याने भाजी धुवून विक्री करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। भाजी विक्रेत्याच्या या गलिच्छ प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून नागरिकांनी भाजी खरेदी करताना खात्री करूनच खरेदी करण्याचं आवाहन केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिरपूर तालुक्यातील कैलासवासी बापूसो जनखेड मराठी विधायक संस्था थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुलांची कार्यशाळा व निवासी मतिमंद मुलांची कार्यशाळा भागड येथे सालाबादाप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे। येथील लाडक्या बाप्पाची शिरपूर तालुक्याचे आमदार, प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी अनाथ मतिमंद मुलांच्या कलाकौशल्याचं कौतुक केलं आहे। अनाथ मतिमंद बौद्धिक अक्षम बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध सण साजरे केले जातात। या सोहळ्याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवंत तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या प्रसंगी सुवर्णनगरी शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, प्रांताधिकारी शरद मंडलिक, डीवायएसपी सुनील गोसावी यांच्या हस्ते गणरायाचे पूजन करत महाआरती संपन्न करण्यात आली। मान्यवरांच्या आगमनावेळी विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरात आणि जल्लोषात उत्स्फूर्त असे स्वागत केले। त्यानंतर मान्यवरांचे ऋषिकेश जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। आरतीच्या वेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। विद्यार्थ्यांनी साकारलेला गणेश आरास व डॉक्टर भगवंत तलवारे स्टेडियम या कलाकृतींचे आमदार काशीनाथ पवार यांनी विशेष कौतुक केले। तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवंत तलवारे यांच्या कार्यकौशल्याला शोभल असे खरेखुरे स्टेडियम एक दिवस नक्की उभे राहील असे गौरवोद्गार आपले मनोगत व्यक्त करताना काढले। याचबरोबर आमदार काशीराम पवार यांनी संस्थेच्या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक करताना भावनिक शब्दात सांगितले की अनाथ व दिव्यांग मुलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे महान कार्य संस्था करत आहे। या पवित्र कार्यात माझे सदैव सहकार्य राहील। त्यानंतर आमदार काशीराम पावरा, प्रांताधिकारी शरद मंडलिक, डीवायएसपी सुनील गोसावी यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोदकांचे वाटप करण्यात आले। यावेळी शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यशाळेत श्रद्धा, भक्ती व उत्साहाचे दुमदुमते वातावरण अनुभवायला मिळाले। प्रतिनिधी मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, थाळनेर। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भडगावमधील प्रवीण उर्फ भावडू सुभाष वाघ या गुन्हेगारावर 2 वर्षांकरता हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे। संबंधित गुन्हेगाराविरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे 4 दखलपात्र व 3 अदखलपात्र गुन्हे दाखल आहे। त्यामुळे या गुन्हेगाराविरोधात भडगाव पोलिसांनी हद्दपारची कारवाई केली आहे। गणेश स्थापनेच्या अनुषंगाने व गणेश स्थापना झाल्यानंतर काही जे बदमाश लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल आहेत त्यांना प्रतिबंध करणे हे गरजेचे आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने। त्यामुळे आम्ही जे एक बदमाश होता प्रवीण उर्फ भावडू सुभाष वाघ बडगावचा याचा प्रस्ताव पाठवला होता हद्दपारीचा। ते माननीय SDM साहेबांकडे सदरचा प्रस्ताव गेल्यानंतर त्याला 2 वर्षाची हद्दपार करण्यात आलेले आदेश आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने ॲडिशनल SP मॅडमच्या आदेशाने आम्ही ते पाठपुरावा करून पूर्तता करण्यात आलेली आणि कालच त्याला कल्याण या ठिकाणी पाठवण्यात आले। असे जे कृत्य जो कोणी करील त्याच्यावर आतापर्यंत 4 गुन्हे IPCचे आहेत आणि 3 NC आहेत, म्हणजे जवळपास 7 गुन्हे त्याच्यावर आहेत छोटे मोठे। जे असे गुन्हेगार आहे आगाऊपणा करणार त्याला आम्ही हद्दपार करणार आणि पुढील कडक कारवाई करणार।
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदरची कारवाई केलेली आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोवर्धन बोरसे, पोलीस नाईक भूषण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर जाधव आदींच्या पथकाने केले आहे. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 68वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी आमदार व बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्या अध्यक्षतेखाली अग्रेसन हॉल येथे संपन्न झाले आहे. यावेळी बोलताना कदमबांडे यांनी सांगितले की शेतकरी आणि ठेवीदारांनी बँकेवर दाखवलेल्या दृढ विश्वासामुळेच सहकारी क्षेत्रात अनेक अडचणी असतानाही आपली बँक प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन केले. सभासदांच्या वेळेवर कर्ज परतफेडीमुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून बँकेने उद्दिष्टाहून अधिक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे, असेही ते म्हणाले. या सभेला आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी यांच्यासह संचालक मंडळ, विविध कार्यकारी सोसायटींचे चेअरमन, ठेवीदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक शरद पाटील यांनी आपल्या मनोगतातून कदमबांडे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत सभासदांच्या सहकार्यामुळेच बँक नावारूपाला येत असल्याचे सांगितले. बँकेच्या वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा यावेळी सादर करण्यात आला, ज्यास सर्वानुमती मंजूर देण्यात आली. नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सहकार खातं निर्माण झालं आणि देश पातळीवर आपल्या महाराष्ट्रातल्या आदर्श सहकार्याची, गुजरातमधल्या आदर्श सहकार्याची नोंद घेण्यात आलेली आहे. आणि सहकार चळवळीला सामान्य माणसांच्या परिश्रमाचं जे फळ मिळालेलं आहे, ती मान्यता मिळालेली आहे, त्याला सुद्धा केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीने मान्यता दिली. आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी सहकार खातं आपल्याकडे घेऊन सहकाराला आयाम देण्याचं काम या देशामध्ये सुरू केलेलं आहे. आज धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं काम करत असताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगावं वाटतं की हा धुळे आणि नंदुरबार जिल्हा जेव्हा एकत्र होता त्यावेळेला आपल्या या धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे सगळेच तालुके हे आदिवासी बहुल तालुके आहेत. धुळे जिल्ह्याचा सातरी आणि शिरपूर तालुका हा आदिवासी तालुका आहे, म्हणजे पेसामध्ये येणारे हे तालुके आहेत. आणि तीनच तालुके त्यातलं धुळे शहर वगळता 2 तालुके म्हणजे धुळे तालुका आणि चिंचखेडा तालुका हे खुल्या गटासारखे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आदिवासी बांधवांचं उन्नती करत असताना, बहुजन शेतकऱ्यांची प्रगती साधत असताना जिल्हा बँकेला आर्थिक पातळीवर खूप मोठी प्रमाणात खर्च करावे लागते. या जिल्ह्यामध्ये सहकाराचं आपण पाहिलं होतं की कारखानदारीचं आपल्याला बळ पाहिजे होतं. काही मधल्या काळामध्ये खूप अडचणी आल्या आणि जिल्ह्यातला बऱ्यापैकी सहकार मोहित निघालेला असताना या जिल्ह्यातली बँक वापरणं, तिथल्या बँक जोडीला खूप अडचणीचं काम होतं. अशाही परिस्थितीमध्ये आपली बँक अत्यंत प्रभावीपणे काम करते आणि याचं श्रेय बँकेचे चेअरमन, बँकेचे व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाला जातं. आणि विशेषतः तुमच्यासारख्या प्रामाणिक शेतकरी कर्जदार सभासद त्यांना देखील हे श्रेय जातं. याचं कारण असं आहे, आपण पाहिलं असेल की आपली बँक मे महिन्यामध्येच कर्ज वाटप करते. आपण पाहिलं राष्ट्रीयकृत बँकाच्या तुलनेमध्ये ऑगस्ट महिना उजाडला तरी राष्ट्रीयकृत बँका आपल्याला कर्ज देत नाही, आपल्या कर्जाच्या फायली ताब्यात घेत नाही. सुरक्षित कर्ज ते शोधत असतात. परंतु बँक आपल्या जे विकेटचे सभासद आहेत या सभासदांना डोळ्यापुढे ठेवून 3 लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्ज आहे, कर्ज मंजूर करण्याचं काम करते. आणि मे अखेर आपली बँक जवळपास 95% कर्ज वाटून मोकळी होते. शेतकऱ्याच्या हातात पेरणीपूर्व, मशागतपूर्व पैसे देण्याचं काम आपली बँक प्रामाणिकपणे करते. आणि जवळपास आपल्या उद्दिष्टापेक्षा 150% उद्दिष्ट आपण जास्तीचं कर्ज वाटप करत असतो. जवळपास आपल्या बँकेने यावर्षी 350 कोटी रुपयाचं कर्जाचं वितरण केलेले आणि आपल्या बँकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे सेक्रेटरी, चेअरमन, त्यांचं संचालक मंडळ आणि बँकेची मदत या सगळ्या गोष्टींचे सदस्य मध्यवर्ती सहकारी बँकेची
67वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर विराजमान असते धुळे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते, धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, छत्रपती शाहू महाराजांचा ज्यांना कौटुंबिक वारसा लाभलेला आहे ते आपल्या सगळ्यांचे आवडते बँकेचे चेअरमन आदरणीय बाबासाहेब राजगुरू कदमबाटे करतो आणि बँकेने जे काही पीक कर्ज वाटप केलं आहे त्या पीक कर्जामध्ये आपण 90% आपल्या सर्व सभासदांच्या सहकार्याने आपलं वसुली झाली आहे. आपण 100% कर्ज वसूल देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचे जाहीर आभार व अभिनंदन. परंतु पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना आव्हान करतो की त्यांनी नियमित कर्ज भरणा करून मूळ प्रवाहात सामील व्हावे. खरीप पीक कर्ज वाटप शासनाने 259.51 कोटी पीक कर्ज वाटपाचे लक्षात देण्यात आले. बँकेने 270 आणि 32 शेतकरी सभासदांना चालू वर्षात ₹57 25.50 कोटीच्या कर्ज वाटप करून दोघी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्हा 118पेक्षा 126% जास्तीचे कर्ज वाटप केलेले आहे. पीक कर्ज वाटपच्या बाबतीत नावाच्या निर्देशांप्रमाणे शेतकऱ्यांच्या हितासाठी 100% कर्ज वाटप भारताने द्वारे केलेले आहे. केंद्र सरकारच्या वाढ सवलती योजनेत चालू वर्षी मार्च अखेर 6% व्याज भरणा करून शासनाकडून भरलेले व्याज परस्पर डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर शासन जमा करणार आहे किंवा शासनाने बँकेच्या खात्यात जमा केलेल्या बँकेकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांची KYC ही पूर्तता सुरळीत करावी. बँकेच्या RBIच्या मापदंडानुसार 9% ते 8 असताना 12.82% आपण चंक राखला आहे. मागील 7 वर्षात 90.41 कोटीची वाढ झाली असून मार्च 2024पेक्षा 2025 ₹23.19.32 कोटीची वाढ झालेली आहे. सर्व व्यक्ती व सरकारी संस्था यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यापेक्षा जास्त ठेवी ठेवण्यासाठी सर्व सुविधा सर्व सरकारी संस्थेकडून बँकेला भरीव सहकार्य करावे याची अपेक्षा आम्ही करतो. बँकेने ठेवीसाठी निदान 1/8/2024 पासून आकर्षक सुधारित व्याजदर लागू केलेले आहे. सभासदांच्या ठेवी घेऊन बँकेत सहकार्य करावे. बँकेला सतत 11 वर्षापासून गौरव प्राप्त आहे. मुळात मुलांची क्रमवारी मुलांची वर्गवारी ग वर्गासाठी मिळते, परंतु एमकेची मोठी टक्केवारी ग वर्ग प्राप्त होत नाही. तर 2016-17 वर्षाच्या 0% व्याजाने वाढत झालेल्या कर्जाचे काही शेतकऱ्यांनी वसुली न दिल्यामुळे इकडच्या प्रमाणे सदर कर्जाचे 100% परतफेड करावे लागते. त्यामुळे थकीत सभासदांनी योग्य योजनेचा लाभ घेऊन कर्ज परतफेड करावी. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
शिवनेरी चौक मरीमाता मित्र मंडळाच्या आरसाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच शिवसेनेचे उपनेते शुभांगी पाटील व आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. माय मराठी, अभिमान मराठी व आपली महाराष्ट्राची संस्कृती या विषयावर आधारित सजीव देखावा सादर करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी देखावा बघून कौतुक केले आहे, तर जास्तीत जास्त नागरिकांनी हा देखावा बघावा असे आवाहन मंडळाचे संस्थापक कुणाल कानकाटे यांनी केले आहे. यावेळी मंडळाचे सदस्य सलीम भगवा, मंडळाचे अध्यक्ष कार्तिक पाटील, नितीन धात्रक, गोविंद पाखरे, बटू शेट्टे, अमीन शेख, सागर बडांगे, सागर पाटील, अशोक गाडे, गोपी चव्हाण, जयेश नाईक, हर्षल साळुंके, संकेत कोटावदे, कुमोद बागुल, अमोल शिंदे, ओम कानकाटे, नैनेश ठाकूर, कुंदन प्रजापत, प्रीतम लोखंडे, सिद्धांत वाघ, केदार जवारकर, दर्शन सोनार, सौरभ कुटे, हर्षवर्धन मराठे, साई पोलादे व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात प्रवीण प्रशिक्षकांना सहभागी करा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सीईओंना देण्यात आले आहे. यावर सीईओंनी संघटनेला सकारात्मक आश्वासन दिलं आहे. यावेळी रतिलाल पाटील, गोरख ठाकरे, प्रवीण मोरे, विपुल पवार, मंगला मोरे, प्रफुल्ल गुळवे, विजय पगारे, जया वाघ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी विजय पगारे, प्रवीण प्रशिक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आणि याच्या धुळे जिल्ह्याच्या शाखेकडून आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की ग्रामपंचायत लेवलला जे काही प्रशिक्षण होतात, पंचायत राज प्रशिक्षण, वॉटर सेट डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण, विविध विकास कामांचं प्रशिक्षण, याच्यामध्ये आमच्या एकूण 37 प्रशिक्षक आहेत आणि जे मास्टर ट्रेनर आहेत ज्यांनी यशदाकडून ट्रेनिंग घेतलेलं आहे, अशा प्रशिक्षकांना प्रशिक्षणासाठी समाविष्ट करून घेण्यात यावे या संदर्भातलं निवेदन आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की आम्ही तुमच्या ट्रेनिंग सेंटरसाठी, तुमच्या ट्रेनर लोकांसाठी नक्कीच प्रयत्नशील राहू आणि त्या आशयाचं आपण तसं निवेदन श्री गुडवे सर, मंगलाताई मोरे, वाघ मॅडम, कापुरे मॅडम आणि उर्वरित सर्व मंडळींच्या सोबत आम्ही अशा आशयाचं निवेदन सादर केलं. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.